सो हॅलो फॅमिली, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। सो मित्रांनो, आजचा हा आपला ब्लॉग ना पूर्ण मराठमोळा असणार आहे, कारण की मी आज आलो आहे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणाऱ्या आपल्या वाईमध्ये। आणि मी तुमच्यासाठी ना वाईमध्ये असा सुंदर असा विला घेऊन आलो आहे, ज्याचे नाव आहे सनराइज विला। आणि या सनराइज नावाप्रमाणेच या विलाच्या बरोबर समोरूनच तुम्हाला सूर्योदय बघायला भेटेल। त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल। तसंच जो सूर्योदय आहे तो तुम्हाला या ब्लॉगच्या एंडिंगमध्ये बघायला भेटेल। तो हा ब्लॉग एंड पर्यंत नक्कीच बघा। तसं मित्रांनो, बघायला गेलं ना तर या विलाचं लोकेशन अगदी सुंदर आहे, कारण की ह्याच्या आसपास पूर्ण तुम्हाला रानमाळ बघायला भेटणार आहे। केळीची आणि झेंडूची तर बाग आहे, त्यासोबतच उसाची वगैरे इथं शेती सुद्धा आहे। आसपास पूर्ण हिरवळ आहे, जसं तुम्हाला ड्रोन शॉट मध्ये वगैरे पण बघायला भेटेल। त्याचे तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघत जावा। तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या विलावरती येत असाल ना तर वाईमध्ये असलेले बरेच जे प्रसिद्ध ठिकाण आहेत ते सुद्धा तुम्ही फिरू शकता, जसे की कमलगड आहे, पांडवगड आहे, धूम डॅम आहे, ढोल्या गणपती आहे आणि मॅप्रो गार्डन देखील आहे। आणि तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायची असतील ना तुम्ही धूम डॅम वरती जाऊ शकता। अगदी सुंदर असे इथले लोकेशन आहेत आसपास आहे, तुम्ही ते सुद्धा फिरू शकता। जसे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, दोन्ही साईडला दोन दोन विला आहेत, ते आपण थोड्या वेळाने एक्सप्लोर करणारच आहे। पण त्याच्या आधी नाश्ता करून घेऊया। ऍक्च्युली सकाळी आम्ही लवकर उठलेलो, थोडं सनराइज वगैरे बघितला, खूप छान वाटलं। ऍक्च्युली लोकेशन खूप मस्त आहे। सो आपण नाश्ता वगैरे करूया आणि बाकी तुम्हाला जी पूर्ण प्रॉपर्टी आहे ती दाखवून दे। तर मित्रांनो, आता आपण आलो नाश्ता करण्यासाठी आणि हे बघू शकता, हा पूर्ण असा आपला मोठाचा मोठा डायनिंग एरिया आहे आणि तिथे सगळेजण बसतात नाश्ता करण्यासाठी। सो चला बघूया नाश्त्यामध्ये काय काय आहे आता सध्या। सो हे काय स्पेशल इडली, एक नंबर की इडली सांबार खाऊया आता। तर मित्रांनो, इथे इडलीची चव एकदम खरंच खूप छान आहे। आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला पाहिजेच नाही तर बाकीच्या गोष्टी, पोहे, मिसळ पाव, भुर्जी पाव, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातील, अवेलेबल होतील। सो तुम्ही तसं ऑलरेडी सांगून ठेवा। सो आता नाश्ता करतो आणि मग बाकीचे रूम टूर वगैरे तुम्हाला देतो। तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, ही ते दोन वेगवेगळे विला आहेत। पण सगळ्यात आधी मी तुम्हाला हा जो वुडन कॉटेज आहे हा दाखवून देतो, कारण की हा मला सगळ्यात जास्त आवडलाय। तर आता इथे ऍक्च्युली खाली एक डॉर्मिटरी आणि वरती दोन रूम आहेत आणि वरती जाण्यासाठी ही सुंदर अशी सीडी दिलेली आहे। सो चला आपण आता वरती जाऊया। ऍक्च्युली जी ही रूम आहे ना एकदम कॉम्पॅक्ट आहे, म्हणजे लाईक कपल असेल किंवा तुमची एक फॅमिली असेल ना तर या रूम मध्ये आरामात कम्फर्टेबली ऍडजस्ट होऊ शकता। लाईक इथे दोन बेड दिलेले आहेत, तर 4 ते 5 लोक इथे ऍडजस्ट होतील। बाकी इथे टीव्ही आहे, इथे एसी सुद्धा आहे आणि इथले वॉशरूम देखील हायजेनिक आहे। आणि त्यासोबतच ना हे पूर्ण वुडन असल्यामुळे खूप सुंदर वाटतं। ऍक्च्युली वुडन कॉटेज मला पर्सनली खूप जास्त आवडतात। आणि तुम्हाला मी इथला हा जो व्ह्यू आहे बाहेरच्या विंडोचा तो दाखवतो। सो तुम्ही बघू शकता की विंडोच्या बाहेर एकदम तुम्हाला ग्रीनरी दिसते आणि समोर डोंगरच आहे, तर अगदी सुंदर असे व्ह्यू आहेत इथे। सो तुम्ही इथे फॅमिली सोबत चिल करता करता हे व्ह्यू पण एन्जॉय करू शकता। आणि स्पेशली इथे तुम्ही जर पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये येत असाल तर एकदम बेस्ट आहे, कारण की इथलं वातावरण तुम्ही इमॅजिन करू शकता की काय असेल। आता यासोबत त्याच्या बाजूला जी रूम आहे तो सुद्धा दाखवून देतो, तो सुद्धा सिमिलरच आहे। सो हा जो रूम आहे मित्रांनो तो त्याच्या बाजूलाच आहे एक्झॅक्टली, आणि ह्याची साईज पण सिमिलरच आहे। इथं पण तुम्ही 4 ते 5 लोक आरामात ऍडजस्ट होऊ शकता। आणि इथून देखील ना तुम्हाला सुंदर असा व्ह्यू जो आहे पाहायला भेटेल। सो अशा प्रकारे मित्रांनो ह्या रूम होत्या। आता आपण इथल्या वरच्या 2 रूम आहेत त्या बघून घेतल्या, त्याच्यानंतर आपण खाली जाऊया आणि खाली जी डॉर्मिटरी आहे तुमच्या ग्रुपसाठी ती डॉर्मिटरी बघून घेऊया, चला। सो इथल्या आपण 2 रूम ज्या आहेत बघून घेतल्या, आणि त्याच्या बाजूलाच ना इथे छोटासा असा तुम्हाला डायनिंग एरिया पण आहे। जर तुम्हाला ब्रेकफास्ट किंवा लंच वगैरे करायचे तर तुम्ही इथे करू शकता। आणि इथून देखील तुम्हाला सुंदर अशी इथलं वातावरण जे आहे ते एन्जॉय करायला भेटेल। बाकी जर बघायला गेलं ना तर मला पर्सनली ना हे डॉर्मिटरीज खूप आवडले, जे वुडनचे आहे ते पर्सनली खूप जास्त आवडले। की तुमचा छोटा ग्रुप आहे, कपल आहे, त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। आणि इथून ऍक्च्युली हवा पण खूप सुटते। आणि जसं की मी तुम्हाला बोललो, तर मित्रांनो आपण वरतीच्या रूम होत्या एसी रूम त्या बघून घेतल्या। आता तुम्हाला मी इथली जी डॉर्मिटरी आहे ती दाखवून देतो, चला। सो बेसिकली ना तुमचा जर मोठा मित्रांचा ग्रुप आहे किंवा तुमची मोठी जी फॅमिली आहे त्यांच्यासाठी ही डॉर्मिटरी एकदम परफेक्ट आहे, कारण की इथे टोटल 4 बेड आहेत आणि एका बेडवर 3 जण तर आरामात ऍडजस्ट होतात। त्यासोबत इथे मॅट्रेस देखील आहे। जर तुमचा ग्रुप मोठा असेल 15 जणांचा तर मॅट्रेस खाली टाकून आरामात तुम्ही इथे चिल करू शकता, कारण की डॉर्मिटरीच्या खाली पण बराच स्पेस आहे। आणि जर फॅसिलिटीचे बघायला गेलं तर इथे 3 फॅन आहेत, वॉशरूम आहे, कबड आहे, अशा वेगवेगळ्या फॅसिलिटी सुद्धा आहेत। फक्त एवढंच की हा जो रूम आहे तो नॉन एसी आहे, सो इथे लवकर एसी सुद्धा लागून जातील। सो अशा प्रकारे ही डॉर्मिटरी होती तुमच्या मोठ्या ग्रुपसाठी। आता आपण जो हा विला तो बघितला, आता आपण जाऊया ह्याच्या जो बाजूला आहे
तो विला मी तुम्हाला दाखवून देतो, तिथे काय फॅसिलिटी वगैरे त्या सगळं तुम्हाला दाखवून देतो. सो चला. तर मित्रांनो, आपण आता वुडन कॉटेज बघितलेला आहे, तो आपला पहिला विला होता. आता मी तुम्हाला दुसरा विला आहे तो पुन्हा एक्सप्लोर करूया आपण. सो चला वरती आता फटाफट. तुम्ही इथं बाहेर बघू शकता, इथे तुम्हाला आरामात इतका मोठा स्पेस आहे, तुम्ही मित्रांसोबत वगैरे आरामात इथे चिल करू शकता. म्हणजे आय स्पेस बरीच इथे जागा दिली आहे बाहेरच. सो मग आता जाऊया आतमध्ये. आत येतच ना हा आता मोठा आय स्पेस ना स्पेशियस असं तुम्हाला हॉल दिलेला आहे. लिव्हिंग एरिया तुम्ही आरामात मित्रांसोबत बसण्यासाठी बघा, मस्तपैकी गादी दिली. हे तुम्ही बसा मित्रांसोबत, आरामात चिल करा, टाइम स्पेंड करा. आणि त्यासोबतच एकदम मस्त कम्फर्टेबल गोष्ट म्हणजे कसं आहे, हॉलमध्ये तुम्हाला इथे गादी टाकून दिली आहे मस्तपैकी. बघा गेलं तर बेडच झाला हा. इथे तुम्ही मस्त 8 ते 10 जण आरामात ऍडजस्ट होऊ शकता. म्हणजे तुमच्या किती पण मोठा 20 जणांचा जरी ग्रुप असेल ना, तर तुम्ही या विलामध्ये ऍडजस्ट होऊ शकता. कारण की इथे खाली हॉल आहे आणि वरती 2 रूम आहेत, त्या 2 रूम दाखवेलच. पण त्यासोबत इथे राईट नाव हॉलची जी फॅसिलिटी आहे ना, इथे तुम्हाला टीव्ही आहे, फ्रीज दिलेले आहे आणि 2 फॅन सुद्धा आहे. आणि प्लस इथे छोटासा डायनिंग एरिया जे आहे, तुम्ही इथे फॅमिली सोबत लंच डिनर करू शकता. आणि इथे तुम्हाला स्पेशली किचन एरिया सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जर काय मेकिंग करायचं असेल तुम्ही स्पेशली इथे बनवू सुद्धा शकता, पण इतकं नेसेसरी पण नाही, कारण की इथे पण फूड फॅसिलिटी अवेलेबल आहे. प्लस इथे 2 वॉशरूम आहेत, एक ह्या साईडला एक वॉशरूम आहे आणि सेकंडली इथे वॉशरूम एक आहे. असे 2 वॉशरूम इथे दिलेले आहेत. प्लस फ्रीज वगैरे आहे, काही तुमचं असेल ड्रिंक वगैरे तुम्ही आरामात थंड ह्याच्यामध्ये ठेवू शकता. सो अशा प्रकारे हा पूर्णतः हॉल होता. हॉल तर तुम्ही बघून घेतलाय. आणि त्यासोबत बेस्ट बघायला गेलं ना, तिथले इंटिरियर मला खरंच खूप आवडले. इंटिरियर मस्त आहे. आता आपण जाऊया वरती आणि वरच्या ज्या रूम्स आहेत त्या बघून घेऊया. चला. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे वरती आणि वरती ना 2 बाजूबाजूलाच रूम आहेत, एक माझ्या लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला. सो आपण आता राईट साईडची रूम बघून घेऊया. सर बघायला गेलं तर ही रूम कॉम्पॅक्ट आहे आणि मस्तपैकी मोठासा बेड दिलाय, जिथे तुम्ही 3 जण आरामात ऍडजस्ट होऊ शकता. आणि प्लस मॅट्रेस म्हणजे 4 लोकांची कॅपॅसिटी आहे या रूम मध्ये. प्लस इथं फॅसिलिटी बघायला गेलं तर इथं एसी आहे, मस्तपैकी एसी पण आहे. आणि इथलं वॉशरूम जे आहे ते नीट आणि क्लीन आहे. प्लस तुम्हाला कबड पण दिलेलं आहे. सो असं काही यातल्या फॅसिलिटी. आणि स्पेशली मी तुम्हाला बोललेली इथला इथले व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला मस्तपैकी अशी मोठी विंडो दिली आहे, जे तुम्हाला पुन्हा असं सगळे रान दिसणार. एकदम आय स्पेस आणि मोकळी जागा आहे. सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स असो, फॅमिली असो, तुम्ही आरामात इथे बसून चाय नाश्ता करू शकता, रिलॅक्स करू शकता आणि टाइम स्पेंड करायला, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला एकदम परफेक्ट प्लेस तुम्ही बोलू शकता याला. आणि मी जेव्हापासून आलो ना इथे, मला एकदम गावासारखीच फिलिंग येते. म्हणजे गाड्यांचा आवाज नाही, काहीच नाही, एकदम शांतता. पण सकाळपासून पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय आणि एकदम मस्त वाटतंय वातावरणामध्ये. आणि पूर्ण बघू सुद्धा समोर एकदम आयस्पेस जागा असल्यामुळे ना हवा पण येते. सो आता गरमी आहे सध्या, पण इथे गरम अजिबात जास्त वाटत नाही. तुम्ही बाहेर गेला तर गरम वाटेल, पण जो हा विलाचा जो एरिया आहे एकदम मस्त हवेशीर हवा येते. सो अशा गोष्टी आहेत. आता ही रूम बघून घेतली. ह्याच्या बाजूला पण सिमिलर रूम आहे, पण ती पण तुम्हाला मी थोडक्यात दाखवून देतो. चला. सो त्याच्याच बाजूला ना हा सेकंड रूम आहे आणि हा पण असा कॉम्पॅक्ट रूम आहे. तुमचे जर फॅमिली असो, कपल्स त्यांच्यासाठी पण एकदम परफेक्ट आहे. आणि इथे पण तुम्हाला वॉशरूमची फॅसिलिटी, एसी सुद्धा आहे इथे. आणि त्यासोबत इथले इंटिरियर पण अगदी सुंदर आहे. आता बघायला गेलं तर ह्या रूमला पण ना इथून पण तुम्हाला बाहेर असा व्ह्यू बघायला भेटेल. म्हणजे दोन्ही पण रूमला तुम्हाला गॅलरी दिलेली आहे आणि गॅलरी मधून हा सुंदर असा व्ह्यू घेतला. खरंच खूप छान वाटतं ऍक्च्युली इथे. तर बघायला गेलं तर ह्या प्रकारे असे इथे 2 रूम आणि एक हॉल आहे. तसं इथे बाजूला आणि ह्या साईडला दोन्ही पण 2-2 विला असल्यामुळे तुमच्या जर 2 फॅमिली असतील, 2 मोठे ग्रुप असतील, त्या दोन्ही पण ग्रुप यांना कम्फर्टेबल इथे राहू शकता. प्लस आपल्याकडे मोठासा असा आय स्पेस एरिया पण आहे. तुम्हाला क्रिकेट वगैरे खेळायचं असेल तर खाली मस्तपैकी मोकळा स्पेस दिलेला आहे. प्लस तिथे स्विमिंग पूल वगैरे आहे. आता थोड्याच टाइम मध्ये आपण लंच करून जाणार आहे पूलमध्ये एन्जॉय करण्यासाठी. तोपर्यंत थोडंसं मित्रांसोबत आता मी चिल करेल. थोडे जो इंडोर ऍक्टिव्हिटी गेम्स आहेत ते सुद्धा खेळेल आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवणार मी, की इथे कोणते तुम्ही इंडोर आणि आउटडोर ऍक्टिव्हिटीज तुम्हाला गेम्स वगैरे जे अवेलेबल आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवून देईल थोड्या वेळामध्ये. तरी आपण जाऊया खाली आणि सगळ्यात पहिले बघूया आता लंच मध्ये काय आहे स्पेशल. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे लंच करण्यासाठी. आणि जसं की मी तुम्हाला हा डायनिंग एरिया दाखवला, बराच मोठा डायनिंग एरिया आहे, कारण की ते 2 विला तर ग्रुप पण मोठे असतात. सो असा डायनिंग एरिया. त्या साईडला मित्रांनो किचन आहे आणि इथे रिसेप्शन दिले, कारण की इथे तुम्ही बाकीच्या तुम्हाला कोल्ड्रिंक वगैरे पाहिजेत तर कोल्ड्रिंक्स देखील आहेत आणि तिकडे बाकी थंडा वगैरे पण गोष्टी आहेत. सो अशा प्रकारे हा डायनिंग एरिया. आता चला आपण जेवूया आणि लंच मध्ये काय काय ते तुम्हाला दाखवून देतो. आपल्या समोर जेवण आलेलं आहे, पण त्याच्या आधी दाखवतो की आता आमच्यासोबत कोण कोण आहे, कारण की आता आम्ही टेक वगैरे घेत होतो, सगळे इकडे तिकडे होते, पण जेवताना सगळे एकत्रच बसतात. सो आता आहे रोहित, सध्या चालले त्याचे व्हिडिओ.
जेवतोय मस्तपैकी. चालू पण केलं सगळ्यांनी. मयूर आहे आणि ते सोनली आणि रोहितचे पप्पा आहेत दादा सोबत आणि त्यांचे एक फ्रेंड पण आहेत. सो मस्तपैकी जेवण कसं आहे? मस्त नाही का? आता तू दाखवलं आधी मला की जेवणामध्ये काय काय आहे. आता व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण आता माझ्या समोर आहेत. व्हेज मध्ये बघू शकता तुम्ही डाळ आहे, इथे पनीरची भाजी आहे आणि इथे आपलं वांगा आहे, बाकी सोलकढी दिलेली आहे, पापड चपाती अशा प्रकारे संपूर्ण आणि स्पेशली म्हणजे श्रीखंड पण दिलेला आहे यांनी. आणि नॉनव्हेज मध्ये आता तुम्ही आला आहेत साताऱ्यामध्ये, तर साताऱ्यामध्ये काय स्पेशल आहे इथलं मटन. तर स्पेशली बघा मस्तपैकी मटन आहे, सुका मटन दिलेला आहे, सोलकढी आणि तांबडा पांढरा रस्सा साताऱ्याची स्पेशालिटी आणि प्लस भाकरी. आणि आता मी सांगतो की हे का दिलंय. हे स्पेशली त्यांनी रस्सा असा मोठ्या प्लेटमध्ये का दिलाय. तर तुम्ही साताऱ्यामध्ये येता तर तुम्ही इथे बुडवून नाही खाऊ शकत, खायचे तर कुस्करून मस्तपैकी खायचे साताऱ्यामध्ये. हा पहिला रूल आहे इथला. सो आता आपण पण मस्त कुस्करून खाऊया. आणि जेवण तर सगळ्यांनी ट्राय केले, त्याचे टेस्ट एकदम मस्त आहे. सो मी पण फटाफट जेवून घेतो, थोडा आराम करून मग आपण पूलमध्ये उड्या टाकायचं. मित्रांनो जेवण वगैरे मस्तपैकी रेस्ट केलेली आहे आणि आता थोडा इव्हिनिंगचा टाइम झालाय, तो थोडी सावली आहे, तर तुम्हाला आसपासचा परिसर पण दाखवून देतो आता मी. बघा आता आपले इथे 2 विला आहेत आणि या साईडला मस्तपैकी झेंडूची बाग आहे, एकदम कलरफुल मस्त दिसते. आणि आपल्यासोबत आहे रोहित. काय करतो रे? इथे पण मस्त खेळायला जागा आहे, क्रिकेट वगैरे खेळू शकता. आईस्पेस किती मोठी आहे बघा. इथे इथे कार पार्किंग आहे, त्या साईडला पण कार पार्किंग केलेलीच आहे. आणि लहान मुलांसाठी ना इथे छोटंसं गार्डन देखील बनवण्यात आले, तर तुमची लहान मुले इथे खेळू शकता आरामात पैकी. बघा ह्या साईडला आहे केळीची बाग छान अशी. इथं आपला डायनिंग एरिया होता, त्याच्या बाजूलाच केळीची बाग आहे. ते वॉशरूम्स दिलेले आहेत त्यांनी. इथे मागेच आपण बघू शकता, मागे डायनिंग एरिया होता, ह्या साईडला बाजूला वॉशरूम पण आहेत. आणि इथे पण अशी जागा बनवलेली आहे बसण्यासाठी वगैरे. डायनिंग टाकलेत सगळे टेबल्स वगैरे. बागेत तर जायचे थोड्या वेळानंतर. इथे एकदम ना बोलायला गेलं तर एकदम शांत वाटतंय मस्तपैकी. बघा हवा सुटले. आणि स्पेशली अजून एक गोष्ट बघा, आंबे. इथे आंब्याचे झाड आहे आणि बरेच आंबे आहे त्या झाडाला. कैऱ्या लागले छोट्या छोट्या. तर आता थोड्या वेळाने काढून तर खाणार आहे मस्तपैकी बघा. आणि इथेच खाली तुम्ही मस्त आणि अशी खोट टाकली छोटी बसण्यासाठी. फुल एकदम शांतता, एकदम गावी आल्यासारखं वाटतं खरंच. आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी बसलोय. पुढे आहेत केळीच्या बागा आणि मागे पण बघू शकता, मागे पण पूर्ण शेत आहे, तुम्हाला दाखवून देतो. तर इथे मागे शेत आहे त्या साईडला. पुढे पण बघू शकता एकदम सुंदर असा वातावरण आहे. काय वाटतंय. आणि बरोबर या झाडाखाली तुम्ही ते विचार करा, फॅमिली सोबत बसलायत आरामात, नाश्ता वाष्टा किंवा जेवण पण तुम्ही इथे करू शकता. असं डायनिंग एरिया दिलेला आहे. अतिशय सुंदर प्रॉपर्टी, एकदम छान. म्हणजे बोला गेलं ना तुम्हाला एकदम बाहेर असे यायचे, एकदम निसर्गामध्ये बसायचे, एकदम आपल्या धावपळीच्या आयुष्यातून बाहेर पडायचे ना, तर हे लोकेशन एकदम बेस्ट आहे येण्यासाठी. पुन्हा विला वगैरे सगळं तुम्हाला दाखवून दिलेलं. आता होतं ते बाकी स्विमिंग पूल, आणि ऑलरेडी पाण्यात उड्या टाकल्यात. या माणसामुळे आम्हाला पाण्यात उड्या टाकावं लागल्या काही ड्रोन टेकसाठी, पण फुल धमाल आली. आता बघा हे लोक काय चाललंय पाण्यामध्ये. माहिती येते ना, पूल एकदम सही आहे का. पूल मस्त आहे, अगदी मोठा पूल आहे आणि 5 फूट हाईट असेल ना. 5 फूट हाईट असेल, भारी आहे. तर आता मजा केली पूलमध्ये. आता चाय वगैरे प्यायचं.
पानी में गुलू गुलू करते. 2000 years later. आवाज येतो तेव्हा ए पप्पी. तर मित्रांनो पूल मध्ये फुल ऑन धमाल केल्यानंतर आता सध्या आम्ही आलो आहे कॅरम खेळायला. या दोघांना परत आम्ही हरवणार आहे. रोहित लास्ट टाइम कोण जिंकलं? नीट खरं बोल. नाही हे दोघं लास्ट टाइम जिंकलेले पण आता तर आम्ही जिंकू शकतो. तर एक गेम हे लोक जिंकले हे दोघं आणि एक गेम आम्ही जिंकलोय. आता हा लास्ट गेम आहे. तर या गेम मध्ये जो जिंकेल तो आईस्क्रीम पार्टी देणार. ओके सो चला. हा आता फायनल मॅच आहे आणि याच्यामध्ये जो जिंकेल तो सिरीज जिंकणार आहे. लास्ट थर्ड मॅच. अरे यार ती खालची इजी आहे त्याला. भाई साहब 3 वेळा तिघांकडून चुका झाल्यात. ती ऍक्च्युली माझी जाऊन आता मी चौथी चुकी करणार आहे. नाही ती तुला इझी ती तर इझीच आहे तुला. तिला काय करायचं ही पण 10 राहिले म्हणजे तसे टेक्निकली. काय 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 चलो फायनली जिंकला आम्ही. येस जिंकलो. सो मित्रांनो आता बाहेर मस्तपैकी सगळे बोलत बसलेले आणि आता जस्ट आम्ही आलो आहे इथे स्टार्टरसाठी. आता आपल्यासमोर आहे प्रॉन्स फ्राय आणि इथे आहे सुरमई फ्राय. सो हे जे स्टार्टर आहे ना ते जे पॅकेजमध्ये तुमचे पॅकेज नॉर्मली त्यामध्ये इन्क्लुडेड नाही आहे. जर तुम्हाला काही एक्सटर्नल पाहिजे ना अजून तुम्ही डिरेक्टली कॉल करून इन्क्वायरी करू शकता आणि त्यांना विचारू शकता की एक्स्ट्रा चार्जेस वगैरे कसे काय आहेत. तर मित्रांनो आता जस्ट इथली फिश ट्राय केली. एकदम टेस्ट मस्त आहे आणि उलट इथून एकदम तुम्हाला फ्रेश फिश वगैरे भेटेल. आणि बाकी आता तिथे 2 त्यांची स्पेशलिटी इथे दिलेल्या आहेत. तर चिकनमध्ये सनराईज स्पेशल चिकन आहे आणि इथे टी मटन म्हणजे यांची स्पेशलिटी आहे. तुम्ही हे नक्कीच ट्राय करा आणि फिश पण नक्की ट्राय करा. आणि अजून पण बऱ्याच इथे व्हरायटी आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल केलात ना ऑलमोस्ट सगळं आहे ना. चायनीज पासून तुम्हाला देसी जे काय पाहिजे पंजाबी वगैरे सगळं तुम्हाला स्टार्टर पासून जेवणापर्यंत इथे तुम्हाला ऑल ओव्हर सगळे घेऊन. चायनीज वगैरे पण प्रत्येक आहे तिथे. आता काय आलं स्पेशल हो बघू शकता. आता इथे आहे चिकन 65 म्हणजे बऱ्याच व्हरायटी आहेत. बघायला गेले तर बऱ्याच व्हरायटी खूप बरंच काही आहे तुम्हाला इथे ऑर्डर करायला. मेन्यू वगैरे जे काय असेल ते देऊन ठेवेल आणि बाकी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून पण विचारू शकता काय काय आहे. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे खायला भेटतील टेस्ट करायला भेटतील. आता चला आम्ही हे संपवतो फटाफट. सो मित्रांनो आता आम्ही राईट नाव आले डिनर करण्यासाठी आणि तुम्हाला डिनरचा मेन्यू दाखवतो. माझ्या इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही सुद्धा आहे. तो सगळ्यात मी नॉनव्हेज दाखवून देतो. आता नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे मटन आहे. हा तांबडा पांढरा रस्सा आणि बाजरीची भाकरी मस्तपैकी असं जेवण आहे आताचं. आणि ह्या साईडला बघू शकता काय रोहित बोललास ही आहे शेवभाजी. शेवभाजी आणि नान नाही रोटी. हां तर शेवभाजी आणि रोटी आहे. ॲक्च्युली आता कसं आहे व्हेजमध्ये ह्यांनी थोडं हलका फुलकंच मागवलं कारण की स्टार्टर पण थोडंसं झालेलं जास्त. बाकी आता सगळे बसले जेवायला आणि मी पण घेतला आहे राईस सध्यासाठी आणि भात. आणि खरंच ॲक्च्युली स्टार्टर मस्त होतं तो ते जास्त खाल्लं पोट भरून. आता थोडंसं लाईटली खातो मस्त इथे राऊंड मारणारे आणि मग झोपून जाणार. त्यामधून उद्या सकाळीच भेटेल. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आता ॲक्च्युली आम्ही आलो नाश्ता करण्यासाठी आणि जसं की काल तुम्हाला मी जे प्लेस दाखवलेलं की ते आंब्याचे झाड होतं त्या साईडला आलो आम्ही आणि मस्तपैकी ते काका वगैरे सगळे बसलेत. आणि अजून एक गोष्ट आहे रोहित ते मधमाशीचा पोळा कुठे आहे रे तो बघा इथे मधमाशीचा पोळा कुठे गेला. अरे बघा समोरच आहे. मला कॅमेरामध्ये दिसतोय बघा इथे आहे. आणि कालच मला मधमाशी चावलेली आहे बोटाला. तर जुगाड केला थोडासा. आता थोडा ठीक आहे बट सही आहे. आणि काल मी इथेच व्हिडिओ काढत होतो मला माहितच नाही ते पोळा इथून दिसते ते का काय करू खेचू का खेचू त्याला इथं मस्तपैकी मस्त वाटतं. तर मित्रांनो आता नाश्त्यामध्ये ना मिसळ पाव आहे आणि काल आपण इडली खाल्लेली. इडलीची ॲक्च्युली कसं झालं की नाश्ता तुम्हाला दुसऱ्या दिवशीच जेव्हा चेकआउट असतं त्या टायमिंगला भेटतो. पण काल आम्ही स्पेशली सांगितलेलं की नाश्ता पाहिजे. नाही रोहितने स्पेशली सांगितलेलं की आम्हाला नाश्ता पाहिजे काल आलेला कारण की भूक लागलेली.
सो आता नाश्ता करूया आणि थोड्या वेळामध्ये चेकआउट आहे. बट आणि मेन गोष्ट राहिलेली सांगायची प्राइजिंगची, तर थोडासा वेट करा, तुम्हाला ओव्हरऑल प्राइजिंग आहे ते पण सांगून देईल. मित्रांनो फायनली आता इथून चेकआउट करायचा टाइम झालेला आहे आणि खरं सांगू ना इथून जायचं मनच नाही करते, कारण की इथलं वातावरण अगदी सुंदर आहे आणि एकदम शांत आहे. आणि तुम्ही जर इथं आलात ना तर तुम्हाला देखील नक्की हेच वाटेल की इथून जायचंच नाही. सो मी तर बेसिकली हेच तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही अगर मोठा ग्रुप असेल फ्रेंड्स किंवा फॅमिलीचा तर 2 दिवसासाठीच या, कारण की तुम्हाला इथं जायचं मन पण नाही करणार. आणि वातावरण इथलं असंच आहे. आता सांगेल ओव्हरऑल जर माझं एक्सपिरियन्स सांगायचं गेलं ना, इथले जे रूम्स आहेत, फूड क्वालिटी आहे, इथलं जे वातावरण आहे अगदी सुपर्ब आणि अप्रतिम आहे. जर तुम्ही बघायला गेलात ना इथं आलात तर एकदम तुम्ही निवांत राहू शकता आणि आरामात इथे रिलॅक्स करू शकता 1 काय 2 दिवसासाठी सुद्धा. सो मित्रांनो तुम्हाला मी आता जो ओव्हरऑल पॅकेज आहे ना तो एक्सप्लेन करतो. हा पूर्ण पॅकेज आहे विथ फूड आहे, कारण की इथली स्पेशलिटी फूड आहे. फूडची टेस्ट इथली अप्रतिम आहे. सो आता पूर्ण पॅकेज नीट ऐकून घ्या. जर तुम्ही डेला येत असाल ना फक्त तर त्या पॅकेजची स्टार्टिंग आहे 700 रुपीज, म्हणजे 700 रुपीजमध्ये तुम्ही डे स्टे करू शकता. आणि जो वीकडेजचा म्हणजे 24 हार्सचा वीकडेचा जो पॅकेज आहे तो नॉनव्हेज म्हणजे जो नॉनव्हेज खाणार असतील त्या नॉनव्हेज लोकांसाठी ना 2500 आहे. वेजसाठी 2300 हे वीकडेचे पॅकेज आहेत. आणि जे तुम्ही वीकेंड म्हणजे सॅटर्डे संडे येत असाल तर नॉनव्हेज आहेत त्यांचे 3000 आहे आणि जे व्हेज आहेत त्यांचे 2800 असा हा पॅकेज आहे. सो हा जो ओव्हरऑल बिल आहे ना खूप मोठा आहे, त्यामुळे तुम्ही 10 ते 12 जण आरामात इथे येऊ शकता. आणि तेव्हा तुम्हाला पर पर्सन फक्त 1000 ओनली 1200 तुम्हाला पर पर्सन पडणार. ओव्हरऑल जर तुम्ही 10 ते 12 जणांचा ग्रुप असेल तर अशा प्रकारे हा ओव्हरऑल जो पॅकेज होता. सो अशा प्रकारे काही असेल तुम्हाला क्वेरी ना तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर दिलाय, त्याच्यावर डायरेक्टली कॉल करू शकता. आणि एक्स्ट्रा जे मी तुम्हाला ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर तुम्हाला काही एक्स्ट्रा पाहिजे असेल तुम्ही आधीच इन्क्वायरी देखील करू शकता. आणि पॅकेज मी डिस्क्रिप्शन मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. सो अशा प्रकारे आम्ही इथं फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत एकदम निवांत हा टाइम स्पेंड केला आणि खूप अगदी मजा आली. तर तुम्ही पण इथे नक्कीच आम्ही हेच रेकमेंड करेल. आणि आता इथेच हा ब्लॉग एंड करतोय. बाकी माझ्या चॅनलवरती महाबळेश्वर, अलिबाग, लोणावळा अशा बऱ्याच ठिकाणाचे स्टे पॅकेजेस पण आहेत, तिथे तुम्ही ते ब्लॉग सुद्धा बघू शकता. तिथले पण तुम्हाला रेकमेंडेशन भेटून जातील. सो आता निघूया, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असे बरेच मी तुम्हाला व्हिडिओ आणि कॉटेज घेऊन येणार आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.